कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई आई माझा युनिफॉर्म तर राहिला, तो पण इस्त्री कर ना। काय उपयोग आहे इस्त्री करून? तुला शाळेत जाऊन अभ्यास करण्यात तर इंटरेस्ट नाही, कशाला मी माझे कष्ट फुकट घालू? तू होमवर्क तरी कशाला करतोय? जा ना, जा जाऊन बस तिथे, काहीच नको करूस। आमचा होमवर्क झाला, हे बघ। अरे वा वा वा, किती छान अक्षर आहे तुमच्या दोघींचं, खूप आवडलं मला। हे घे, असाच रोज अभ्यास करायचा, ओके? खूप अभ्यास केला, रोज अभ्यास केला की तुम्ही मोठे होणार, आणि मग मोठं झाल्यावर छान छान काम करायचं की नाही आपल्याला? मी तर मोठी झाल्यावरती माझ्या बाबाच्या बिझनेस मध्ये काम करणार। हो, वाव। आणि तुला काय करायचंय म्हणू? मला कॅमेरा बनायचंय, मला आर्टिस्ट बनायचंय। किती छान। मग दोघींना जे हवं ते सगळं होऊ दे, पण हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, खूप मेहनत करायची। आळसपणा करून चालत नाही, अशीच मेहनत घ्यायची, ओके? आणि त्याची सुरुवात कशापासून होते? अभ्यासापासून, म्हणून खूप मेहनत करायची, ओके? हो, गुड गर्ल्स। आई मोठा झाल्यावर क्रिकेटर नाहीतर फुटबॉलर होणार आहे, तिला खूप जास्त मेहनत लागते। हो, दिसते ना मला तुझी मेहनत। तो कॉमिक्स वाचून कोणी क्रिकेटर किंवा फुटबॉलर होत नाही। मी करते मेहनत। आई हे बघ, माझा पण होमवर्क चेक कर। मी कामात आहे बनी। आणि काय रे, इतका वेळ होऊन गेला, तुला काही खरं सांगावंसं वाटत नाही तुझ्या आईला? का नेलेले कॉमिक्स? मी खरं सांगते, मी नाही नेले होते कॉमिक्स। मग काय जादून आले तुझ्या बॅगेमध्ये? हेच म्हणतेय मी, स्वतःच्या चुकांची जबाबदारी घ्यायला शिक बनी। मागे फेल झाला होतास तेव्हा काय म्हणाला होतास? मोठ्या तोंडाने बोलला होतास की आई मी खूप मेहनत करेन, भरपूर अभ्यास करीन। मग कुठे गेला तुझा उत्साह? सांग ना मला। आणि आता तर खोटं पण बोलायला लागलास तू, याचा राग आलाय मला। मी सांगू मला कसला राग आलाय? तुझा। आणि आवाज खाली कर तुझा। तिकडे विसरूनच गेलीस तू मला। माझी गप्प बसायचं दे लेक्चर। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे वसूचा फोन आलाय। हॅलो, हा बोल वसू। आजोबा मी बोलतोय बनी। अरे बनी, एक मिनिट बनी, मी स्पीकरवर टाकतो फोन। काय बनी बाळा? आजोबा खूप आठवण येते तुमची। आई माझ्याशी बोलत नाहीये। बनी बाळा, आधी शांत हो बघू। आणि मला नीट सांग नेमकं काय झालंय ते। आता थोड्या वेळापूर्वी तिने खायला दिला मला, मला भरवलंच नाही, फक्त तिने मला भरवलं। हा तिच्या एवढंच ना? अरे तू काय तर लहान आहेस का रे? नाही, मी मोठच आहे आणि मी सगळं संपवलं, तरी पण तिने बघितलंच नाही माझ्याकडे। अण्णा
तिने माझ्या युनिफॉर्मला इस्त्रीच नाही केली, तिने मनुष्यात केली. मग पण फक्त त्यांचाच केला, माझा नाही केला. आणि फक्त त्यांनाच विचारलं की त्यांना मुद्दाहून काय व्हायचंय, मला विचारलंच नाही. मी बोलते हा आईजवळ. नको, ती नाही ऐकणार. ती आधीसारखी राहिली नाहीये. आता फक्त चिन्ह म्हणून आवडतात, मी नाही. असं नाहीये बनी बाळा, शेवटी आई आहे ती तुझी. नाही असंच आहे. माझ्याशी कोणीच बोलत नाही. तुम्ही आत्ताच्या आता इकडे आणि मला घेऊन जा. बनी बाळा तू शांत हो आधी. बनी, काय रे बनी, रडतोयस का तू? हाँ बाबा, आकाश बोलतोय. आकाशराव तुम्ही नेमकं काय झालं असं अचानक? काही नाही, ते ऍक्च्युली शाळेत छोटासा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे वसुंधरा थोडा चिडल्यात. अरे देवा. नाही, तुम्ही काळजी करू नका, मी हँडल करतो सगळं. कळवतो तुम्हाला. ठीक आहे, पण काळजी घ्या. तुम्ही पण. ठेवतो आता. काय झालं बाळा? जमत नाहीये का? आईने माझा होमवर्क चेकच नाही केला. एवढंच ना, मी करतो ना, मला दाखव. मी? हो, मग काय. तुला एक गंमत सांगू का? काय? मी आहे ना तुझ्या आईपेक्षा जास्त हुशार आहे. आता कसं असलास, जा तुझे बुक्स घेऊन ये, मी होमवर्क चेक करतो. जा जा, पड 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 पड. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तू शिवाबरोबर तिच्या घरी जायचंस आणि तिथे सांगायचंस की मी आणि शिवा एकत्र राहू शकत नाही, माझं तिच्यावर प्रेम नाही आणि मला तिला डिवोर्स द्यायचा आहे. आई तू डिवोर्स? हो आशू, ह्या सगळ्यातून बाहेर पडण्याचा फक्त एकच मार्ग आहे. रोज मी तुला असं दुःखात नाही बघू शकत रे, म्हणून आईच्या काळजीने सांगते. पण आई, मी तिथे जाऊन एकटा त्यांच्या समोर हे सगळं. हे बघ, आपण सगळे एकत्र गेलो ना तर ह्यांच्या समोर हा विषय सुद्धा काढता येणार नाही. ते शिवालाच पाठिंबा देतील. आणि आशू, मला खरंच सांग, तू खरंच शिवाबरोबर सुखात राहणार आहेस का? यांना जर हे आधी कळलं ना तर हे घडूच देणार नाहीत सगळं. त्यामुळे तू वंदना ताईंशी बोल, त्यांना सांग, म्हणावं मला नाही जमणार हे सगळं, मी आणि शिवा एकत्र राहू शकणार नाही, तुला त्रास होतोय हे त्यांना समजाव. पण आई, तू म्हणतेस तसं मी जाऊन तिथे बोललो तरी त्यांना पटेल का ते? म्हणजे त्यांच्या मुलीच्या दुःखाचा प्रश्नच आहे. आशू, वंदनाताईंचं मन मी जाणते, चांगल्या आहेत त्या. एक आई आपल्या पोटच्या मुलीच्या सुखासाठी एका दुसऱ्या लेकराला दरीत नाही ढकलू देणार त्या. आणि ज्या परिस्थितीत हे लग्न झालंय ना, त्यानंतर त्या हे समजून घेऊ शकते. चेहरा पाहिलाय मी त्यांचा. आणि मुळात आशू, तू आयुष्यभर शिवाबरोबर सुखी राहणार नाहीस. मी तिला आयुष्यात ऍक्सेप्ट करू शकणार नाही, मग तीही सुखी राहणार नाही. मग काय अर्थ आहे या लग्नाला? दोन आयुष्य उगाच भरडली जातील, अख्खं घर पोखरून निघेल. भाऊंना आत्ता कळत नाहीये, ते फक्त तुझ्या काळजीपोटी हे सगळं करतायत, पण त्यांनाही कळेल नंतर. काल जे सगळं झालं ना, तशी अशांतता ह्या घरात परत होता कामा नये. आणि त्यासाठी हे सगळं करणं गरजेचं आहे आशू. तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण तू म्हणतेस तसं मी गेलो तिथे आणि बोललो तर ते ऐकून घेतील का? आणि मी हे बोलू शकीन का? हो आशू, जमेल तुला. आणि स्वतःच्या आयुष्यासाठी हा निर्णय तू घेणं महत्वाचं आहे. हे बघ, आणि तू ह्या सगळ्यातून बाहेर पडलास ना की मग तू शांत होशील, आणि ते माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आणि आता चाललीयस तर मस्त एन्जॉय कर तिकडे. आमचं टेन्शन घेऊ नकोस हा कोणाचंच, कळलं का? हा. अरे काय झालं? आशू कुठे आहे? लक्ष्मण काही म्हणाला का तू? भाऊ, मी आशूशी बोललो, त्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण काही ऐकत नाहीये तो. आता वहिनी बोलतेय त्याच्याशी. मला खरंच वाटत नाहीये भाऊ की आशू जायला तयार होईलच. ठीक आहे, मी बघतो. चला शिवा, रेडी निघायचं? आशू, एवढ्या आनंदात कसा काय आलायस तू बाहेर? नाही म्हणजे चांगलंय. हा, मलाही तोच प्रश्न पडलाय. आशू, सगळं ठीक आहे ना? सगळं ओके. नाही, मला लक्ष्मण म्हणत होता की तू जायला तयार नाहीयेस वगैरे. मी बोलले त्याच्याशी, समजावलं त्याला. माझा ऐकतो तो. अरे वा, छान. मग बाकी गोष्टी पण तू समजावल्या असतील अशी मी अपेक्षा करतो. सॉरी भाऊ, ते जरा. नाही आशू, सॉरी नकोय. आता शिवाला तिच्या घरी घेऊन जाण्याची आणि परत आणण्याची जबाबदारी तुझी आहे. शिवाला कसल्याच प्रकारचा त्रास होणार नाही अशी मी अपेक्षा करतो. हो. हा आशू इतका का आनंदात आहे? अशी काय जादू झाली आहे? नाही, ह्याचं कारण तर मला माहित नाही, पण तो खुश आहे आणि आम्ही सोबत चाललोय, त्यामुळे आता तरी हे बास आहे मला. भाऊ, शिवा, आय विल मिस यू. येतो. आशूने आता एकदा का जाऊन त्यांना सांगितलं की ह्या सगळ्यातून सुटेल तो, मग एका चांगल्या मुलीशी मी त्याचं लग्न लावून देईन. ही सीता एवढी खुश काय? काही कळत नाही. हिने आशूला काय सांगितलं माहित नाही. शिवानं सगळं सांभाळून घ्यायला हवं आता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कीर्ती मॅडमला फोन लावतो. अरे यार, हा का फोन करतोय मला? हा चंदन. नमस्कार कीर्ती मॅडम. काय म्हणजे माझा नंबर सेव्ह आहे तुमच्याकडे? कामाचं बोल, फालतूपणा करायला वेळ नाहीये माझ्याकडे. हा, ते काम असं होतं की जरा ते क्रेडिट कार्डचं पेमेंट थोडं क्लिअर केलं असतं तर. काय मूर्ख आहेस का रे तू जरा? हा, तसं नाही मॅडम. ते काय आहे ना, क्रेडिट कार्डची लिमिट क्रॉस झाली हो, म्हणून म्हटलं की जरा तेवढं बघितलं असतं तुम्ही तर. मग मी का पैसे देऊ? मी कोण आहेस? कोण तू? मी चंदन. ए मूर्ख, हे बघ, ज्या कामाचे पैसे द्यायचे होते ना ते ऑलरेडी देऊन झालेले आहेत, त्यामुळे आता फोन ठेवायचा. हो, असं काय करता मॅडम? अहो, तुमच्यासाठी दिव्याला एवढं भर मांडवातनं पळवून घेऊन गेलो हो मी. हे बघ, तुला आधीच सांगितले, जे काम सांगितलं होतं त्याचे पैसे तुला दिलेले आहेत, त्यामुळे आता मी तुला पैसे पुन्हा पाठवणार नाहीये. फोन ठेव. नाही मॅडम, समजून घ्या, ते ऍडव्हान्स होते.
आणि अशी आपल्यात एक फिक्स अमाऊंट तर ठरली नाहीये ना कुठल्या डीलची, त्यामुळे जरा बघा. आणि हा, एक गोष्ट तुम्ही विसरताय, तुमचं एक खूप मोठं सिक्रेट माझ्याकडे सेफ आहे बरं का. आता ते जर कोणाला कळलं तर. ए तू तू काय ब्लॅकमेल करतोयस, मला धमकी देतोयस? तुझ्या लक्षात आहे ना तू कोणाशी बोलतोयस ते? नाही विसरला असशील तर आठवण करून देते, कीर्ती देसाईशी बोलतोयस. त्यामुळे लायकीत राहायचं. अहो मॅडम, लायकीत राहायला सुद्धा पैसे तर लागतातच ना. हो ना, मग एक गोष्ट लक्षात ठेवायची, यापुढे मी तुला एकही रुपया पाठवणार नाहीये. तुझ्या मदतीने जे काम होणार होतं ते तर झालंच नाहीये. ऑलरेडी खूप प्रॉब्लेम्स वाढून ठेवलेत माझे, त्यामुळे आता फोन करायचा नाहीये मला. ठीक आहे मॅडम, आय एम सो सॉरी. मी नाही करत परत तुम्हाला फोन, नाही देत तुम्हाला त्रास. पण हा, तुमचं सिक्रेट जर तुमच्या घरात कळलं तर मग तुम्ही सुद्धा मला फोन करू नका. ए तू तू समजतोस कोण रे स्वतःला? नाही तू विसरलायस का माझी पोहोच कुठपर्यंत आहे ते? आठवतंय ना पोलीस स्टेशन मधून कसं सोडवलं होतं तुला? पुन्हा तिकडे अडकवायला वेळ लागणार नाही. पुन्हा पोलिसात टाकू शकते मी तुला आणि तुझ्या त्या बायकोला. आणि आता जर मला फोन केलास आणि घरी सांगण्याचा प्रयत्न केलास ना, तर जिथे कुठे असशील ना तिथून उचलून पोलिसात दे, कळलं? आता फोन करायचा नाही. हॅलो, यार हा तर घोळ होऊन बसला. मी तर फक्त पैसे मागायला फोन केला होता, बाई तर धमक्याच द्यायला लागली. काय करू समजत नाहीये. परत ही दिव्या येऊन डोक्यावर थयथया नाचेल. सापडला. वाह, हाच एक ऑप्शन उरलाय आता माझ्याकडे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.